आता पवारच तुमचे परत आता पालकमंत्री आहेत बीडचे. हो, तो एक युनिक योग आहे. आम्हाला कधीच वाटलं नाही असा योग येईल. पण आता दादा आमचे पालकमंत्री आहेत. पण मग काय फरक वाटतो तुम्हाला? मी पहिल्यांदाच काम करते, त्यामुळे फरकाचा विषयच येत नाही. विचारतो कारण ना एक वेळ असा होता की मुंडे साहेबांचा सर्वाधिक संघर्ष, राजकीय संघर्ष, व्यक्तिगत नाही, राजकीय संघर्ष पवारांशीच राहिलेला आहे. आणि आता त्यांच्यासोबतच सत्तेत बसता आहात तुम्ही. हे ॲडजस्टमेंट कसं? मी त्या सत्तेचा एक अंश आहे. त्या सत्तेची सर्वेसर्वा नाही. ह्या चिंता सर्वेसर्वा करतील. पण तुम्हालाही त्याचा जिल्ह्यात राजकारण करताना तुमच्या कार्यकर्त्यांना नाही, मला असं वाटतं ते हळूहळू डोसमध्ये आल्यामुळे बऱ्यापैकी स्वीकारले. खाली लोकल ठिकाणी काही ठिकाणी ॲडजस्ट होतील कार्यकर्ते, काही ठिकाणी नाही पण होणार. पण ह्या युती काही आम्ही ठरवत नसतो, त्यामुळं ते काही विषय नाही. आणि आता अजितदादा आणि मी बऱ्याच वेळा व्यासपीठावर एकत्र आहोत, तर मला वाटतं की आमचं चांगलं जमलं आहे. कसं समजतं कार्यकर्त्यांना खाली कसं समजतात तुमचं जमलं आहे? कार्यकर्त्यांना असे काही असे विशेष कार्यकर्ते आपल्यापेक्षा मॅच्युअर असतात. ते काहीच बालिश प्रश्न विचारत नाही, इतके हुशार असतात. त्यांना एक कळतं योग्य माणूस सत्तेत असण्याने अनेक लोकांचे, असंख्य लोकांचे घरं सांभाळले जातात, असंख्य लोकांसाठी चांगले निर्णय होतात. आणि त्यांनी सत्तेवर नसल्याचे परिणाम पाहिलेले असल्यामुळे त्यांना ते कधीच खूप हुशार असतात. गावातले लोक चावडीवर बसणारे ते एवढे पॉलिटिकली प्रगल्भ असतात की ते अगदी तिकडे दुसऱ्या राज्यातले पण आपल्याला उदाहरणं देतात. हो, ते अगदी गावातल्या निवडणुकांपासून ते थेट डोनाल्ड ट्रम्पच्या अरे आपण तर एका चिन्हावर बटन दाबतो, ते पॅनल क्रॉस वोटिंग करतात. ते खूप हुशार असतात.